एक महत्त्वाची सविस्तर बातमी पाहूयात। गेल्या 2 महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय आणि त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवलाय। शाळेच्या 50 मीटरच्या आवारात जंक फूडवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। या मोहिमेत शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे। नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र, ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातले स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना अनिवार्य आहे। म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात। जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील। विदाऊट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व करू शकत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे। दरम्यान शाळांसाठी नेमकी काय काय नियमावली असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शाळेच्या 50 मीटरच्या आवारात जंक फूडवर बंदी घालण्यात आली आहे। हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थांवर सुद्धा बंदी असणार आहे। अशा पदार्थांच्या जाहिराती करण्यासही मनाई करण्यात आली आहे। नियमांचं पालन करण्याची जबाबदारी शाळांवर असेल। ईट राईट स्कूल संकल्पना राबवणं हे बंधनकारक असणार आहे। FDA कडून प्रत्येक शाळेची वर्षातनं किमान 2 वेळा तपासणी होईल। प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी बोर्ड लावणं सुद्धा बंधनकारक असणार आहे। नियमांचं पालन करण्यासाठी फूड सेफ्टी सुपरवायझरची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि शाळांमध्ये पिण्यायोग्य शुद्ध पाणी देणं सुद्धा बंधनकारक असेल। स्वयंपाकगृहात उच्च दर्जाची स्वच्छता राखणं सुद्धा बंधनकारक असणार आहे। दरम्यान FDAनं किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर हायकोर्टानं सवाल केलाय। कठोर कारवाई फक्त खासगी आस्थापनांवर नको, सरकारी आणि मंत्र्यांच्या मालकीच्या जागाही तपासा, असे आदेश कोर्टानं दिले आहेत।